सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। धाराशिव जिल्ह्यामधील येडशी या ठिकाणी मधील एक बौद्ध समाजाच्या माणसाला संपूर्ण टायगर ग्रुपचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केलेली आहे। या घटनेचा आम्ही प्रथम पॅन्थर आर्मीकडून जाहीर निषेध करतो। संबंधित या प्रकरणाला जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत आरोपी अटक झालेला नाहीये। 10 जणांनी एक माणसाला मारणं ही कुठली न्यायिक भूमिका आहे टायगर ग्रुपची? टायगर ग्रुप जर समाजाचं काम करतो तर 10 जण येऊन एका पीडित व्यक्तीला मारणं हे समाजाचं काम, हे टायगर ग्रुपचं काम आहे का? माझं या माध्यमातून तानाजी जाधवला आव्हान आहे का तुझ्या या अशा नालायक कुत्र्यांना आवर घाल। चुकीच्या पद्धतीने आमच्या समाजातील लोकांना टार्गेट केलं, मारहाण करण्याचा प्रयत्न केला, दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, तर दलित पॅन्थरची दहशत का असते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। म्हणून आमचं सांगणं आहे, आता माझं जस्ट डीवायएसपीशी बोलणं झालं। डीवायएसपी बोलताना घाबरले का कोणाचा दबाव आहे माहिती नाही, मध्यंतरी त्यांनी फोन कट केला। ज्यांनी डीवायएसपीच्या अनुपस्थितीमध्ये तिथला पंचनामा केला तो तिथली आगाऊपणाची भाषा करत आहे अनिल मोरे। लवकरच धाराशिव जिल्ह्यामध्ये मी येत आहे, मोठ्या प्रमाणात तुमच्या सिस्टीमच्या विरोधामध्ये मोर्चा काढेल। 2 दिवसामध्ये जर आरोपी अटक झाले नाही सगळे, तर पॅन्थर आर्मीची टीम येऊन तिथं कायदेशीर पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि तिथं जर परिस्थिती कुठली उद्भवली तर त्याला समग्र महाराष्ट्रामधले जे स्वतःला गृहमंत्री म्हणून भूषवतात देवेंद्र फडणवीस आणि धाराशिव जिल्ह्याची पोलीस प्रशासन, एसपी असतील, डीवायएसपी असतील, हे सर्वच त्याला जबाबदार असणार आहेत। म्हणून सर्वांना आवाहन करतोय की आरोपीला तात्काळ अटक करा। सर्व प्रकरणाची मी माहिती घेतलेली आहे। कुणाच्या दबावाखाली जर आरोपी अटक होत नसतील तर डीवायएसपी साहेब तुमची नोकरी गेली समजा आता। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर।